काही गरीब व्यक्ती चांगलं शिक्षण मुलाला देऊ शकत नाही। आज या ठिकाणी जर या शेतीतलं उत्पन्न घेऊन जर ती त्याच्या मुलाबाळाला शिकवून उद्या अधिकारी करत असेल तर मग उद्या ह्यांना भिका मागायला लावायच्यात का सरकारला? नेमकं काय करायचं आहे आपण? तर आमचं एवढं म्हणणं आहे याच्यामध्ये की जी जमीन तुम्ही त्या कंपनीला ज्या दराने द्यायला लागलाय त्याच दराने हे सगळे शेतकरी म्हणजे हिंगणगाव असेल म्हणजे तरडगाव असेल या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा मंजूर झालेला आहे की या ठिकाणी कुठलाही प्रोजेक्ट अजिबात या ठिकाणी होणार नाही, त्याला विरोध आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी या दोन्ही ग्रामपंचायती उभा आहेत, त्यांनी तशा पद्धतीचा ठराव केलेला आहे आणि ते ठराव सुद्धा आम्ही या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। परंतु हे जे कार्यकारी अभियंता ऑफिस आहे हे पुढे फॉरवर्ड करत नाही असा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काही गरीब व्यक्ती चांगलं शिक्षण मुलाला देऊ शकत नाही। आज या ठिकाणी जर या शेतीतलं उत्पन्न घेऊन जर ती त्याच्या मुलाबाळाला शिकवून उद्या अधिकारी करत असेल तर मग उद्या ह्यांना भिका मागायला लावायच्यात का सरकारला? नेमकं काय करायचं आहे आपण? तर आमचं एवढं म्हणणं आहे याच्यामध्ये की जी जमीन तुम्ही त्या कंपनीला ज्या दराने द्यायला लागलाय त्याच दराने हे सगळे शेतकरी या ठिकाणी जमीन घ्यायला तयार आहेत। पण याच्यामध्ये जे मौजे हिंगणगाव असेल मौजे तरडगाव असेल या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव सुद्धा मंजूर झालेला आहे की या ठिकाणी कुठलाही प्रोजेक्ट अजिबात या ठिकाणी होणार नाही, त्याला विरोध आहे। सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी या दोन्ही ग्रामपंचायती उभा आहेत, त्यांनी तशा पद्धतीचा ठराव केलेला आहे आणि ते ठराव सुद्धा आम्ही या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। परंतु हे जे कार्यकारी अभियंता ऑफिस आहे हे पुढे फॉरवर्ड करत नाही असं आम्हाला वाटतंय। कारण जर ते तशा पद्धतीचं जर काय शेतकऱ्यांचा विरोध सरकारपर्यंत गेला तर सरकार निश्चितपणे याच्यावरती विचार करत। पण सरकारकडे जर असं जात असेल की काही प्रमाणात अतिक्रमण दिसतंय, आमचं तर असं म्हणणं आहे काही प्रमाणापेक्षा तुम्ही कमिटी न्यामा, सगळी या इथं वस्तुस्थिती बघा, शेतकऱ्याकडे किती आहे, मोकळी किती आहे। आणि आम्ही म्हणतोय ना जी मोकळी जमीन आहे त्याच्यात तुम्हाला काय बसवता येत असेल तर बसवा, पण ज्या ठिकाणी वायवाट आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी काही करू देणार नाही असा ठाम निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। म्हणजे सरकारकडं शेतकरी बरं तुम्हाला कंपनीला द्यायचं आहे, आमच्या शेतकऱ्यांच्याही काही कंपनी आहेत, द्या त्या कंपनीच्या नावावर, आम्ही त्याचा काय असेल ती कर भरायला तयार आहे तुमचा। म्हणजे असं न करता वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी या शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी फक्त पोलिसांना केलं जातं आणि पोलिसांचा दबाव या शेतकऱ्यांवर टाकून त्यांना भयभीत करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। या ठिकाणी मौजे तरडगाव हद्दीत गट नंबर 13, 14 आणि 15 जी 21, 22, 23 तारखेला जी मोजणीमध्ये गट घेतलेले आहेत ते गट ह्या उजनी धरणाच्या मालकीचे नाहीत, ते गट वन विभागाचे आहेत, फॉरेस्टचे आहेत आणि ती जमीन या ठिकाणच्या त्यावेळेसच्या महार वतन म्हणून या ठिकाणच्या महार समाजाला त्या ठिकाणी ती जमीन दिलेली आहे आणि त्या जमिनीवरती मला वाटतं ह्या 20 वर्षामध्ये मूळ शेतकऱ्यांचं जे महार शेतकरी आहेत त्यांचं नाव कट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी राखीव वन आणि महाराष्ट्र शासन असा चेहरा आलेला आहे। असं असताना त्या ठिकाणी उजनी धरणाचं नाव नाही, मग ती जमीन ह्या उजनी धरणाच्या डुंबरे मॅडमने मोजायची काय कारण होती? त्या जमिनीत त्या कुणाच्या अधिकारानं घुसल्या? त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला कुणी धमकावलं गेलं? त्यांचे CDR तपासले पाहिजेत, त्यांना फोन कुणाचे आले? मी त्या ठिकाणी विरोध केला की ही जमीन फॉरेस्टची आहे आणि ही महार शेतकऱ्यांना वाटप झालेली जमीन आहे, याच्यामध्ये आपण मोजायची काही कारण येत नाही, तुम्ही ती मोजली नाही पाहिजे, त्याला आमचा विरोध आहे। त्यांनी सांगितलं की ती वन विभागाची जमीन आहे आणि वन विभाग ती मोजणी करा म्हणते। मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पॉलिटिक्स पॉवर वरून प्रेशर यायला लागले त्यामुळं आम्ही शासकीय काम अडवू शकत नाही। पण ॲक्च्युली जी जमीन तुमच्या सातबाऱ्यावरती नाही ती जमीन तुम्हाला मोजायचा काय अधिकार आहे? तुम्ही कसं काय मोजली? आम्ही भूमी अभिलेखला सुद्धा त्या संदर्भात पत्र दिलेले आहेत आणि भूमी अभिलेख इंदापूर जर त्यांनी चुकीची काही कामं केली त्यांच्या सुद्धा कार्यालयाच्या समोर आंदोलन करायचा इशारा आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दिलेला आहे। चुकीचे अहवाल जर दिले त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील आणि माझं सगळ्या अधिकाऱ्यांना सांगणं आहे, विनंती आहे, बाबांनो नोकरी करा परंतु शेतकऱ्याच्या घरावर नांगूर फिरवायचं काम करू नका। तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्याच कुटुंबातले असाल तर शेतकऱ्याचं वाटोळ करायचा प्रयत्न करू नका, भविष्यात तुमचं सुद्धा वाटोळ या शेतकऱ्याच्या तळतळाटामुळे होईल, हे लक्षात घ्या। शासनाचं काम करताय तुम्ही, शासनाचा पगार घेताय ठीक आहे, परंतु चुकीचा अहवाल देऊ नका, वस्तुस्थितीचा अहवाल द्या। आणि आमची मागणी होती की संबंधित
आमच्या इंदापूरचे जे तहसीलदार आहेत बनसोडे साहेब त्यांच्याकडे सुद्धा मी मागणी केलेली आहे की या सगळ्या ज्या जमिनी आहेत संपादित अतिरिक्त संपादित जमिनी याचा वस्तुनिष्ठ पंचनामा आपण करावा. म्हणजे ऍक्च्युली कुठल्या शेतकऱ्याची किती वहिवाट आहे, काय परिस्थिती आहे, हा जर शासनाला अहवाल गेला शासन त्या ठिकाणी निश्चितपणे थांबायचा निर्णय घेईल. पण चुकीच्या पद्धतीचा जर अहवाल गेला, या ठिकाणी काही थोडंफार अतिक्रमण आहे म्हणलं तर शासन त्या ठिकाणी ती जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी ही होती की त्या जमिनीचा तुम्ही वस्तुनिष्ठ पंचनामा करा आणि शासनाला सादर करा. पण अजून तरी काही तशा पद्धतीचं काय आम्हाला कळवलं गेलं नाही पंचनाम्याच्या बाबतीत. परंतु ही जी जमीन आहे ही जमीन आम्ही कोणी सोडणार नाही. परंतु अजून आम्ही 2-3 दिवस वाट बघणार आहे. आम्ही या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या कार्यकारी अभियंता डुमरे मॅडम आहेत यांच्यावरती बडतर्फ त्यांना सेवेतून करण्यात यावं आणि ज्या या ठिकाणी जी महार शेतकऱ्यांची जमीन आहे त्याच्यामध्ये जे बळजबरीने त्या घुसून त्यांनी जी जमीन मोजलेली आहे त्या जमिनीवर आज ताबा या महार शेतकऱ्यांचा आहे. जर त्या जमिनीमध्ये त्या बळजबरीने घुसून मोजणी करत असतील योग्य त्या कलमानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ती जर नाही झाली तर भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन अजून आम्ही हाती घेणार आहे. हे आंदोलन अजून शांततेनं चालू आहे. प्रशासनाकडनं सांगण्यात आलं की हे पण काढून टाका मंडप. काय हरकत नाही, प्रशासनाने येऊन काढून टाकावं. हा शेतकरी हा या उन्हात बसून आंदोलन करेल. आज आपण बघता इथं अपंग शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी आहेत. इथं आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नाही. उद्या जर उष्माघातानं कुणाला काय झालं याला जबाबदार प्रशासनच आहे. मी निवेदन देताना सुद्धा त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे की आपण त्या ठिकाणी आरोग्य विभागाची सुद्धा टीम या ठिकाणी असणं आवश्यक आहे. पोलीस आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आहे तिथं, परंतु आरोग्य विभाग कुठं आहे? जर इथं शेतकऱ्याला काय झालं ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? म्हणजे शेतकऱ्याला असंही मारायचं आहे ना असंही मारायचं आहे. म्हणून हे दुर्लक्ष या ठिकाणी सुरू आहे. म्हणून या ठिकाणी माझी सगळ्या शेतकऱ्यांना या उजनी धरणाच्या आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र आलात तरच भविष्यात तुमची जमीन वाचणार आहे. बॅकवॉटरची सुद्धा जमीन सगळी ताब्यात हे लोक घेणार आहेत. या तरडगाव पासून भिगवण पर्यंतच्या सगळ्या लोकांनी सावध होणं हे आता वेळ आहे. तुमची कुठलीही या ठिकाणी जी गाळपेरची जमीन आहे ही शिल्लक राहणार नाही. आपण मध्यंतरी बघितलं की भिगवणच्या भागामध्ये सुद्धा अतिक्रमणावर कारवाई झालेली आहे. म्हणजे ह्या जमिनीवर सगळं सोलर यांना टाकायचं आहे, त्याच्यामधनं लाईट तयार करायची आहे आणि ती लाईट यांना लाईटच्या माध्यमातून हजारो करोड रुपये हे कमवणार आहेत. पण जरी कमवणार असतील तर शासनाला याचा फायदा नाही. काय शासनाला फायदा एवढाच आहे की या जमिनीचा जी काही कर मिळणार आहे, जी काही एकरी रक्कम मिळणार आहे एवढी शासनाला आहे. पण जो काही हजारो करोड रुपयाचा जी फायदा होणार आहे ते JW ग्लोबल ग्रुपला होणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी या संदर्भात रस्त्यावर उतरलं पाहिजे, या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. भविष्यामध्ये ही JW ग्लोबल ग्रुप हे लवकरच या सगळ्या भागामध्ये मग सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा पुणे जिल्ह्यातील असेल भागामध्ये हे सुरुवातीला काम त्यांना चालू करायचं आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण कुणीही या शेतकऱ्यांच्या मदतीला या ठिकाणी नाही. या शेतकऱ्यांना आधार कुणाचाच नाही. जर आमच्या शेतकऱ्यांनी कुणाकडे माहिती घेतली तर असं सांगितलं जातं की ह्याच्यामध्ये डायरेक्ट CMचा दबाव आहे. ह्याच्यामध्ये कुणीही काय करू शकत नाही. कुठलाच अधिकारी शेतकऱ्याला मदत करायला तयार नाही. शेतकऱ्याने जायचं कुणाच्या दारात, न्याय मागायचा कुणाकडं? पलीकडच्या आमदारांना तर पर्यटन व्हावं म्हणून मागणी केली. माढा तालुक्याच्या आमदाराने अधिवेशनामध्ये सांगितलं की पर्यटन व्हावं. अरे बाबा, जेव्हा तुझ्या बापाच्या नावावरची 2-5 एकर राहिलेली जमीन जाईल, तुझं घर जेव्हा उघड्यावर येईल, तेव्हा तुला कळणार आहे की बाबा ह्या शेतकऱ्याची किंवा माझी अवस्था काय आहे. तुम्ही येशीत बसणार, हजारो रुपये तुम्हाला महिन्याला लाखाचं, तुम्हाला लाखाच्या पट्टीमध्ये तुम्हाला पगारी मिळतात, तुम्हाला सगळं भत्त मिळतात, तुम्ही ऐश्वर्यात जगताय. पण आमचा शेतकरी आज इथं शेतामध्ये स्वतःचं रक्त आटवतोय आणि त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम तुमच्या माध्यमातून जर होत असेल तर अशा लोकप्रतिनिधीला रस्त्यावर सुद्धा फिरू दिलं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्ही आज त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं सोडून तुम्ही जर का ते लवकर करा, शेतकऱ्यावर लवकर अन्याय करा, अशा पद्धतीची जर शासनाकडे मागणी करत असेल तर ही कुठली पद्धत आहे तुमची? म्हणून त्या ठिकाणच्या प्रत्येक भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक होणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी जी आंदोलनात उभी जी व्हायला लागल्यात त्या आंदोलनाला आपण त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन
त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे, आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. प्रशासन आपल्यावर दबाव आणतंय हे माहीत आहे आपल्याला. आज उद्या आम्ही दुसरी भूमिका घेणार आहे. आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आपण असंही मारणार आहे तसंही मारणार आहे. उद्या धरणात उड्या टाकून मरू, काय महाग जगून तरी करायचं. उद्या रस्ता अडवू, रस्त्यावर बसू, काय व्हायचं ते होऊ द्या. म्हणजे ही शेतकऱ्यांची आक्रमकता वाढत चाललेली आहे. त्यामुळं प्रशासनाने ह्याच्यात तात्काळ लक्ष घालावं. आम्ही या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या तक्रारी सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. आज या ठिकाणचे जे काही उपविभागीय इथं जे उजनी धरणाचं ऑफिस आहे विभागाचं, तिथले 2 अधिकारी असतील, कार्यकारी अभियंता असतील. आम्ही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे सुद्धा त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही तशा पद्धतीची तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे. दिल्लीला, मुंबईला सुद्धा मागासवर्गीय आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे, पुण्याला सुद्धा केलेली आहे. म्हणजे जर काही या महार शेतकऱ्यांवर जर चुकीच्या पद्धतीनं अन्याय जर काही हे प्रशासन करणार असेल, त्याच्यामध्ये कुठलाही अधिकारी असू द्या, या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही. त्याला कागदावरच घेणार आहे. आणि कागदावर जर घेतला, वनमंत्री कसा वाचवतोय ती पण आम्ही बघू. आम्ही पण कागदातलीच आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलंय, कायदा आम्हाला माहिती आहे. तुम्हाला जेवढा माहिती आहे तेवढा आम्हाला पण माहिती आहे. आम्ही पण त्याच पद्धतीनं लढू. तुम्हाला पेनानेच उत्तर देऊ, परंतु तुम्हाला पेनाने तुमचा पराभव करून तुम्हाला घरी घालवू, जेलमध्ये घालवू. चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर तुम्ही या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घ्यावी, अशी अजून सुद्धा मी विनंती करतोय. हे आंदोलन सुरू आहे शांततेच्या मार्गाने. त्याच्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं. त्यांचं जे मागणी आहे त्या मागण्यांचं पत्र सुद्धा आम्ही अगोदर तहसीलदारांना दिले, कार्यकारी अभियंत्याला दिले, मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेला आहे. त्या मागण्यांचा विचार त्या ठिकाणी प्रामुख्यानं करावा, अशी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे मागणी करतोय. आणि पुढचं भविष्यातलं जे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे हे जर थांबवायचं असेल तर लवकरात लवकर या आंदोलनाचा विचार करून शासनाने ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बैठक लावून हा मार्ग लवकरात लवकर निकाली काढावा, अशा पद्धतीची विनंती करतो. आज हे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत. अजून ह्याच्यामध्ये आता हे अर्धनग्न असल्यामुळं अजून काही महिला वगैरे सामील झालेले नाहीत. पण ज्यावेळेस आम्ही दुसरं आंदोलन उभं करू, आक्रमक आंदोलन उभं करू, त्यावेळेस मात्र लहान मुलांसहित महिलाही वयोवृद्ध असतील, तरुण असतील, सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. प्रशासनाला भविष्यामध्ये आम्ही सुद्धा दमछाक केल्याशिवाय सोडणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सांगून पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करतो, लवकरात लवकर आपण या आंदोलनाच्या मागण्यांचा विचार करून त्याला शेतकऱ्यांना न्याय द्यावा. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा विजय असो. संजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जवान जय. भैयासाहेब, एक प्रश्न होता. आता आपण बोलताना असं म्हणालात की अजितदादा जर असते तर ही वेळ आली नसती. अजितदादा पक्षाचेच आपल्या तालुक्याचे आमदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, त्यांच्याशी काय आपलं बोलणं झालेलं आहे? त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की काही अहवाल खालून तिकडे शासनाकडे प्राप्त झाल्यामुळं ही जमीन शासनाच्या नावावरती दिसते आणि शासनाच्या नावावरती जमीन दिसत असल्यामुळं CM साहेबांनी त्याच्यामध्ये तो निर्णय घेतलेला आहे. मी कालच मला वाटतंय, काल नाही परवा म्हणजे 2 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या आत्ताच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांची भेट घेतलेली आहे. त्या ठिकाणी मी या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ही त्यांना त्या ठिकाणी भेटून मी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यांनी मला सांगितलेलं आहे की याचा सगळा आम्ही पूर्ण अभ्यास करू. त्याच्या अगोदर मी जयदादा पवार त्यांचे पुत्र त्यांच्याशी भेटलो, त्यांना एक पत्र दिलं. त्यांनी सांगितलं हा विषय गंभीर आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देणं आवश्यक आहे. या संदर्भात मी वहिनी साहेबांशी चर्चा करून या शेतकऱ्यांना आपण कसा न्याय देता येईल लवकरात लवकर त्यासाठी मी प्रयत्न करू. आणि तसंच वहिनी साहेबांनी सुद्धा मला तेच सांगितलं की मी हे 1-2 दिवसात प्रकरण जे आहे हे सगळं बघून मी आपणास कळवते की निरोप काय असेल ते सांगते तुम्हाला. कारण अशा पद्धतीचा आता वरच्या लेवलला तर चालू आहे, परंतु विषय ह्याच्यामध्ये असा महत्त्वाचा आहे की जर या उजनी धरणाचं जे कार्यकारी अभियंता इथलं जे ऑफिस आहे हे जर चुकीच्या पद्धतीचा अहवाल जर वर पाठवत असेल, वस्तुनिष्ठ जी पंचनामा मी जी म्हणतोय ना तो जर त्यांनी जर का वर शासनाला पाठवला की शेतकऱ्यांची कृषीची वहिवाट या ठिकाणी इतक्या एकरावरती आणि एवढं एकर शिल्लक आहे, तर जे शिल्लक आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता ना, आमचा त्याला विरोध नाही.
परंतु तुम्ही जर का सरसकट सगळं घेणार असाल तर कुठला शेतकरी शांत बसणार आहे? स्वतःच्या खर्चाने जमीन त्यांनी ती नीट केलेली आहे, जमीन दिलेली आहे. बरं, आमचं पुनर्वसन बी झालेलं नाही, आम्हाला दुसरीकडे जमीन मिळाली नाही, आम्हाला पैसेही नाही मिळाले. आज मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जे गट नंबर 15, 13, 14 जे आहेत ते महार बांधवांचे आहेत. म्हणजे मी महार बांधव म्हणतोय म्हणजे तुम्ही म्हणणार की हे काय जातीचा शब्द प्रयोग करतो. 1952 साली ज्यावेळेस ती जमीन या महार बांधवांना मिळाली त्यावेळेस तिथं ते डायरेक्ट त्या उतार्यावरती नाव आहे, त्याच अनुषंगानं बोलावं लागेल. आज हे सोनवणे आणावं लागलं, पण त्यावेळेस तिथं महार होतं नाव, म्हणून त्या ठिकाणी तो शब्द प्रयोग करावा लागतोय. तर त्या जमिनी त्यांच्याकडे नसताना मग ते चुकीचं, आज तिथंची सगळी शेती आहे. तुम्ही जर चुकीचा अहवाल वर देत असाल की इथं काही प्रमाणात अतिक्रमण आहे, तर वरच्याला काय कळणार आहे किती आहे इथं? मग ते वस्तुनिष्ठ पंचनामा करा, हे त्यासाठी मी सांगतोय. कालही शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन झालेलं आहे आणि आज तुमच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. कुठंतरी शेतकऱ्याला अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी भाग पाडलं जातंय आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरतात असं वाटतंय? निश्चितपणे आपण मुख्यमंत्र्यांना खूप आशेनं त्यांच्याकडे बघत होतो की हे शेतकऱ्यांच्या बाजूने चांगला निर्णय घेतात, या महाराष्ट्रामध्ये नवनवीन प्रोजेक्ट आणतायत. पण जर असे प्रोजेक्ट या शेतकऱ्यांच्या 2-3 हजार घरावर जर का नांगूर फिरवून आणणार असतील तर हे कसं काय आहे? म्हणजे शेतकरी कसा त्यांना चांगला म्हणणार आहे आणि काय शेतकऱ्याच्या हिताचं आहे? जर शेतकरी आज चांगल्या पद्धतीने जगतोय इथं, त्याला जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल तर काय म्हणणार आहे आपण? आज तुम्ही बघताय राज्यामध्ये वेगवेगळी आंदोलन चालू आहेत, शेतकऱ्यावरती किती मोठा अन्याय चालू आहे हे आपण सगळे बघताय. शेतकऱ्याला वालीच राहिला नाही कुणी. आणि काय की विरोधी पक्ष सुद्धा आपण बघताय की काही प्रमाणात आंदोलन करतायत, काय करत नव्हती. इतक्या दिवस तर सगळं मोकळं सोडून दिलंय, त्यांना एकतर्फी झाल्यासारखं वाटतं. त्यामुळं आज ही संपादित घ्या, उद्या सातबाऱ्याची सुद्धा तुमच्या नावावरची घेणार आहेत ती. म्हणजे ही दादागिरी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. गृह खातं त्यांच्या पैसेच आहे. 150 पोलिसांचे पैसे भरताय, 500 पोलीस पाठवून देताय आम्हाला हाणायला मारायला. ही कसली पद्धत आहे? अहो, तुमच्यात दमक नाही का? तुम्ही समोर बसा ना शेतकऱ्याच्या, करा ना चर्चा शेतकऱ्यासोबत. पण तुम्ही जर का अशा पद्धतीनं या 2 गावामध्ये छावणीचं स्वरूप आलं, जिकडं बघल तिकडं रानात माळात सगळीकडे पोलीस. अहो, त्या 2 महिला पोलिसांना चक्कर आली. अक्षरशः आमच्या एका शेतकऱ्याच्या घरी फॅन लावून त्यांना आम्ही बसवलं. म्हणजे त्यांची सुद्धा, त्या पोलिसांची सुद्धा काळजी या सरकारला नाही. त्या 2 महिला पोलिसांना तिथं फॅन लावून आम्ही बसवलं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती. आणि 150चे पैसे भरताय. आम्ही रेकॉर्डला मी मागवलंय सगळं माहिती अधिकारात. 150 पोलिसांचा पगार त्यांनी भरलाय, ऍक्च्युली 500 पोलीस आहे. शेवटचा प्रश्न आहे, याच्या अगोदरचीही तुमचे आंदोलन मी जवळून पाहिलेले आहेत. तुमचे टोलनाक्याचं आंदोलन असेल किंवा विविध तुमचे जे आतापर्यंतचे आंदोलन झालेत ते सगळे आंदोलन बघितलेत. आज तुम्ही अर्धनग्न आंदोलन करताय, उद्याच तुमचा जरा आंदोलनाचं स्वरूप सांगा कसं असेल ते. हे बघा, तुम्ही माझी आंदोलनं पाहिलेली आहेत. याच्या अगोदर पण ह्याच कार्यालयाकडे फक्त धरणाच्या पलीकडच्या भिंतीला, तिकडं सुद्धा मी ज्या रांजणीमधील गायकवाड शेतकरी आहेत, गायकवाड म्हणून, त्यांच्या 100 एकर जमिनीसाठी मी 68 दिवस त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि ते सुद्धा आंदोलन आपण त्या ठिकाणी 68 दिवसांनी यशस्वी केलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघितलं की 68 दिवसामध्ये मी पोट आंदोलन सुद्धा जवळपास 52-53 त्या ठिकाणी केलेले आहेत. तसंच हे सुद्धा आंदोलन इथं सुरू राहणार आहे. पण वेगवेगळी आंदोलन आता या ठिकाणी आम्ही 2 दिवसांनी सुरू करू. मग त्याच्यामध्ये रास्ता रोकोचा सुद्धा समावेश असू शकतो. या धरणामध्ये सुद्धा पाण्यात उड्या मारून जीव देण्याचा प्रयत्न शेतकरी करणार आहेत. अजून मी तुम्हाला 2-3 दिवसांनी सगळं सांगू शकतो की वेगवेगळी आंदोलनं महाराष्ट्र सुद्धा बघेल की कशा पद्धतीची आंदोलनं या ठिकाणी हे शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळी आंदोलनं करून मुख्य उद्देश हाच आहे की या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि जे 3,000 जी लोक आज ह्या जमिनीवर जगतायत यांच्या उपासमारीची वेळ आली नाही पाहिजे. म्हणून यासाठी या ठिकाणी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही थांबणार नाही. परंतु या ठिकाणी आणि ह्यांनी मी काय म्हणतो की 500 पोलीस आणले, म्हणजे आता सगळं बारामती डिव्हिजन या ठिकाणी आणलं होतं. काही ठाणा नगर इकडून पण पोलीस होते. अजून यांनी अख्ख्या महाराष्ट्रातली जरी आणली तरी आम्ही कुणी थांबणार नाही. आमची तयारी आहे. आम्ही पण 5-10 हजार लोक गोळा करू शकतो ना, आमच्याकडे पण तेवढी पावर आहेच की. आम्ही अजून ह्याच्यामध्ये पक्षाचे सगळे कार्यकर्ते उतरवलं नाहीत. आम्ही बी राज्यभर आंदोलन करू शकतो, राज्यभर चक्काजाम करू शकतो, राज्यभर मंत्र्याला फिरू देणार नाही ही बी आंदोलन मी करू शकतो. राज्यात माझी तेवढी ताकद आहे की मी कुठल्याही मंत्र्याला कुठेही अडवू शकतो, त्याला जाब विचारू शकतो.
त्याच्यावरती निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो, तेवढी ताकद या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे आहे. त्यामुळं कुणी हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच मागणी ह्याच्या माध्यमातून आम्हाला संघर्ष करायची. नवीन नाही आमच्यासाठी संघर्ष करणं, आम्ही संघर्षात तयार झालेलो कार्यकर्ता आहे. आम्ही चळवळीतला कार्यकर्ता आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चाललेलो आहे आणि आम्हाला कुणाला आडवं कसं करायचं आहे आम्ही पेनाच्या माध्यमातून 100% या ठिकाणी करू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.